नमस्कार मित्रांनो, इयत्ता 10वी मराठीमध्ये बोर्डाच्या परीक्षेला 4 मार्कांचा प्रश्न व्याकरण या घटकावरती विचारला जातो आणि हे 4 मार्क जे आहेत तिथे तुम्हाला 4 पैकी 4 मिळू शकतात. हा गट आहे वाक्प्रचाराचा. मित्रांनो, इथं जर आपण बघितलं तर हा ऑलरेडी एका बोर्डाच्या परीक्षेत विचारला गेलेला प्रश्न आहे की खालीलपैकी कोणत्याही 2 वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. मित्रांनो, 4 वाक्प्रचार दिले जातात. जसे इथे 4 वाक्प्रचार दिलेत, या वाक्प्रचारांचे वाक्यात अर्थ सांगायचे आणि वाक्यात उपयोग करायचा आहे. बघा काय आहे, कान देऊन ऐकणे. कान देऊन ऐकणे हा जो वाक्प्रचार आहे याचा अर्थ काय? लक्षपूर्वक ऐकणे, काळजीपूर्वक ऐकणे असा अर्थ लिहायचा आहे. आणि त्याचं उदाहरण एक लिहायचंय की शाळेमधील शिक्षक शिकवत असताना सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते, किंवा शिक्षकांनी दिलेल्या सूचना सर्व विद्यार्थी कान देऊन ऐकत होते. अशा शब्दात तुम्ही वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करू शकता. वाक्यात उपयोग करताना तुम्ही वाक्प्रचाराचाच करायचा आहे, असं नाही म्हणायचं की शाळेतील सूचना सांगत असताना सर्व विद्यार्थी शिक्षकांचं सांगणं किंवा शिक्षकांनी दिलेल्या सूचना सगळे विद्यार्थी लक्षपूर्वक ऐकत होते, काळजीपूर्वक ऐकत होते असं लिहायचं नाही, तर कान देऊन ऐकत होते असं लिहायचंय. त्याच्यानंतर कसब दाखवणे म्हणजे कौशल्य दाखवणे. जादूगार आपले कसब दाखवत होता. त्याच्यानंतर आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे. परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाने पास झाल्यामुळे सचिनचा आनंद गगनात मावत नव्हता असं आपण म्हणू शकतो. तगादा लावणे म्हणजे सारखे सारखे विचारणे, मागे लागणे आपण म्हणू शकतो. शाळेमध्ये प्रथम क्रमांक आल्यामुळे सचिनने आपल्या वडिलांच्या मागे सायकल घेऊन देण्याचा तगादा लावला. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही वाक्यामध्ये उपयोग करू शकता. इथे तुम्हाला 4 पैकी 4 मार्क मिळू शकतात. जुन्या काही 4-5 प्रश्नपत्रिका बघा किंवा 7-8 प्रश्नपत्रिका बघा, त्यातलेच फक्त वाक्प्रचार करा, कारण बरेचसे वाक्प्रचार रिपीट होत असताना आपल्याला दिसतात. धन्यवाद.